सोहळा समारंभ सरला तरी तिथं शिंपडलेला सुगंधी द्रव्याचा गंध देहाला लगटून राहतो, किंवा सोहळ्यातला अंगरखा पुन्हा अंगावर चढवला तर तो परिमळ पुन्हा दरवळतो. तसंच काही शब्दांबाबत होत असावं. समचरण या शब्दाचा सुगंध असाच माझ्या भोवती झुळकत राहिला. या शब्दाशी समरसलेले रूप म्हणजे श्री विठ्ठलाचे. एकट्या विठुरायालाच समचरण हा शब्द बिलगलाय. अन्य देवतांच्या रूपगुणांचे वर्णन कितीतरी भरजरी शब्दांनी केले गेले आहे, पण समचरण म्हटले की विटेवरचे ते सावळे रूपच समोर येते. मी विचार करू लागलो की पंढरीनाथ एकटाच असा लेकरूवा आहे की त्याने त्याचे दोन्ही चरण आपल्या लेकरांसाठी मोकळे ठेवले आहेत. श्रीरामांच्या, श्री शंकरांच्या मांडीवर त्यांची शक्ती श्री सीतेच्या आणि श्री उमेच्या रूपात आरूढ आहे. त्यामुळं एकच पाय भक्तांसाठी उपलब्ध आहे. गावोगावी अगदी वेशीवर उभे असलेले आमचे मारुतीराय असोत की सगळ्यांचा लाडका बाप्पा असो, त्यांनीही एकाच चरणाचा लाभ भक्तांना दिलेला आहे. विठोबाचे मात्र दोन्ही चरण सहज प्राप्त आहेत, तेही समचरण. वीट मातीची बनते. वाऱ्याची इवलीशी झुळूक आली तरी मातीची धूळ उडते. वादळ आले तर धुराळाच धुराळा, वावटळच ती, अंधारते, काही कळेनासे होते. पण तीच माती ओली केली तर, त्या ओल्या मातीची वीट बनली तर, ती वीट भिंत बनवून वादळ दूर ठेवते, धीर देते, आधार बनते. आसक्ती, ईर्ष्या, वासना ही मातीच आहे. श्रद्धेच्या जलानं ती भिजवली, साधनेच्या साच्यात घातली, सातत्याच्या भट्टीत भाजली तर समत्वाची वीट बनते. मग परब्रह्म तिच्यावर येऊन उभे राहते. कसला आटापिटा नाही, संसाराचा राग नाही, अनुरागही नाही. समचरण म्हणजे वृत्तीचा गोड समतोल. सावळा सुकुमार उभाही कसा आहे, कमरेवर हात ठेवून. चित्रकाराने चित्र पूर्ण होताच दूरवरून आपल्याच निर्मितीकडे शांतपणे बघावं, तसा माझा विठुराया त्याच्याच निर्मितीकडे तटस्थपणे बघत उभा आहे आणि जणू सांगतोय, करायचं ते सारे उत्तम करा, परिपूर्णतेने करा, पण कर्म संगताच त्यात न अडकता साक्षी भावाने दुरून बघा. पांडुरंगाचे रूप तसे साधेच आहे, पण ते इतके शांत आणि कामनामुक्त आहे की बघतच राहावेसे वाटते. मनात घुटमळणाऱ्या सुगंधाने मला समजावले की तणावमुक्त तटस्थता केवढी सुंदर असते, आणि ही सुंदरता म्हणजे सत्य आणि शिवत्वाचा संगम.